नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहे. तर चला तुम्हाला माहिती देऊया. तर आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला लाडकी बहिणी योजनेविषयी थोडी माहिती देणार आहे. तर नोव्हेंबरचा हप्ता अद्याप प्रलंबित झालेला आहे, म्हणजे कधी येणार आणि आलेला आहे की नाही हे कन्फर्म मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचं तुमच्या नावाने भलं होईल. तर चला सुरुवात करूया. तर लाडकी बहीण योजना 35% महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता अद्याप प्रलंबित उतरण्यात तांत्रिकपणे खोळंबा झालेला आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी राज्यातील सुमारे 35% पात्र महिलांना अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. 6 जानेवारी 2026 रोजीच्या प्रशासकीय माहितीनुसार लाखो महिलांच्या बँक खात्यात अद्याप 1500 रुपयाची रक्कम न जमा झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर हप्ता अडकण्याची 3 प्रमुख तांत्रिक कारणे. तर महिला व बाल विकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या 35% महिला अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यामागे खालील तांत्रिक त्रुटी असू शकतात. म्हणजे ज्या अडचणी आहेत त्या खाली आहेत. आधार सेटिंग आणि डीबीटी समस्या. अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असले तरी ते डीबीटी डायरेक्शनसाठी सक्रिय नाही. यामुळे शासनाने पैसे पाठवून ते बँकेकडून स्वीकारले जात नाहीत. तर बँक खात्याची निष्क्रिय. जर एखाद्या महिलेने गेल्या 6 महिन्यांपासून आपल्या खात्यात कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खाते इनॲक्टिव्ह होऊ अशा खात्यामध्ये सरकारी मदतीची रक्कम जमा होण्यास अडथळे येत आहेत. अर्जातील माहितीचा विस्तारांत. ज्या महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा केली जात आहे किंवा ज्यांच्या बँक खात्यात माहितीमध्ये IFSC कोड किंवा खाते क्रमांक चूक आहे अशा महिलांचे हप्ते रोखून धरले आलेले आहेत. प्रलंबित हप्ता मिळण्यासाठी महिलांनी काय करावे? ज्या पात्र भगिनींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी तातडीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे. प्रथम, आपल्या बँक खात्यात शाखेत जाऊन तुमचे खाते आधार कार्डशी मॅप केलेले आहे का याची खात्री करा. खाते सक्रिय नसेल तर तिथे किमान 100 रुपयांचा व्यवहार करून खाते सुरू करा. तसेच नारी शक्ती ॲपवर जाऊन आपल्या अर्जाची स्टेटस तपासा. जर अर्जासमोर पेंडिंग किंवा बँक एरर दिसत असेल तर ते जवळच्या सेतू केंद्रात जाऊन माहिती दुरुस्त करून घ्या. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की कोणत्याही पात्र महिलांचा हप्ता बंद केला जाणार नाही. तांत्रिक प्रक्रियेमुळे पूर्ण झालेल्या प्रलंबित असलेल्या नोव्हेंबर हप्ता आणि त्यापुढील हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केले जातील. प्रशासनाकडून सध्या या 35% महिलांच्या अर्जाची पडताळणी वेगाने केली जात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून तुमच्याने आमचं भलं होईल. धन्यवाद.